सर्वांना नमस्कार. आज आपण पृथ्वीची वयोमर्यादा पाहणार आहोत. हिंदू धर्मग्रंथानुसार सध्याचे युग कलियुग आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार विश्वाची काल वयोमर्यादा 4,30,05,60,000 वर्षाची आहे. किंवा याच्यानुसार ज्या आकाशामध्ये आपली ग्रहमाला टिकून राहील त्या काळाचा हा अवधी आहे. ऋषींनी ठरवलेली ही अतिविशाल संख्या एका गणितावर बसवलेली आहे. ते गणित म्हणजे ह्या वर्षाचा अवधी आणि PI चा गुणक यामधील संबंध. पाय म्हणजे 3.1416 म्हणजे वर्तुळामधील परिघ व व्यास यांच्यामधील गुणोत्तर. हिंदू धर्मग्रंथ असे सांगतात की आपली पृथ्वी जशी आहे अशी पृथ्वी 2 पैकी एका कारणाने विसर्जन पावते. ह्या पृथ्वीवर सारे रहिवासी हे संपूर्णतया सज्जन तरी होतील किंवा संपूर्णतया दुर्जन तरी होतील. जगाचे सामुदायिक मन अशा तऱ्हेची एक शक्ती निर्माण करते की जी शक्ती ह्या पृथ्वीमध्ये एकत्र बांधून धरलेल्या बंदिस्त परमाणूंना मुक्त करते. ह्या जगाचा अंत कसा एकदम होईल ह्याबद्दलच्या भयानक घोषणा मधून प्रसिद्ध केल्या जातात. तथापि ग्रहलोकाची आयुमर्यादा ही एका शिस्तबद्ध परमेश्वरी योजनेने आखलेली असते. जगाचा अंत सध्या दृष्टीपथात नाही. ह्या आपल्या विद्यमान आकारातील ग्रहाला अजून पुष्कळ अवरोह संवत्सर चक्रामधून जायचे आहे. धन्यवाद. जी माहिती मिळाली ती दैव वाटली म्हणून सांगितली. धन्यवाद.